नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DKD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मार्च 2025मधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण 50पर्यंत प्रश्न कव्हर केलेले होते. आता इथून 51 ते 100पर्यंत आपण प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर आता 51 नंबरचा प्रश्न बघा काय आहे. यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेत पुरस्कारासंबंधित येत असतात. तर याच्यामध्ये बघा, पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. तर पुढचा प्रश्न बघा. भारतीय भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना दिला जाणारा देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान ज्ञानपीठ पुरस्कार यंदा कोणाला? छत्तीसगडचे प्रसिद्ध हिंदी साहित्यिक विनोद कुमार उर्फ VK शुक्ला यांना जाहीर झालेला आहे. म्हणजे हे ऑप्शन बरोबर आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? विनोद कुमार उर्फ VK शुक्ला यांना. आता याच्यामध्ये काय बघा, ज्ञानपीठ पुरस्कार काय आहे? देशातील सर्वोच्च काय साहित्य सन्मान आहे. देशातील सर्वोच्च साहित्य सन्मान आहे. आता बघा पुढचं, शुक्ला हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे काय 12वे हिंदी साहित्यिक आहेत आणि छत्तीसगडचे दुसरे मानकरी. तर याच्यामध्ये बघा हे चुकीचं आहे. छत्तीसगडचे दुसरे मानकरी आहेत का? नाही, तर पहिलेच मानकरी आहेत. छत्तीसगडचे पहिले मानकरी. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक ब चुकीचं आहे. मग याच्यामध्ये बघा ऑप्शनमध्ये ब चुकीचं कुठं आहे? इथं ब आहे, हे गेलं, ब आहे, तिथं पण ब आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. म्हणजे अ, क, ड. म्हणजे आपल्याला पुढचं बाकीचं बघायची सुद्धा गरज नाही. पुढचे ऑप्शन आता तरी पण आपण बघा, क मध्ये काय दिलं आहे? याच्यामध्ये आपल्याला स्वरूप दिलं आहे. म्हणजे पुरस्काराचे स्वरूप काय आहे? तर ज्ञानपीठ पुरस्काराचे स्वरूप 11 लाख रुपये, सरस्वतीची कांस्य मूर्ती आणि प्रशस्ती पत्र आपल्याला दिलेलं जाते. म्हणजे हे बरोबर आहे. कथा लेखिका आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या प्रतिभा राय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वरिष्ठ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजे ड पण बरोबर आहे. म्हणजे अ, क, ड आपलं ऑप्शन असणार आहे. आता पुढचा बघा प्रश्न. केंद्र सरकारच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाने खालीलपैकी कधी राष्ट्रीय स्वच्छ कार्यक्रम सुरू केला? कधी सुरू केला राष्ट्रीय स्वच्छ कार्यक्रम? तर 2019मध्येच सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. नुकतेच निधन झालेले जॉर्ज फोरमन यांच्या संदर्भात योग्य असणारे पर्याय निवडा. आता विद्यार्थी मित्रांनो काय याच्यामध्ये आपल्याला जे महत्त्वाच्या व्यक्ती आहेत ज्यांचं निधन झालं यावर्षी, त्यांच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहेत असं विचारलं जाऊ शकतो, किंवा त्यांना कोणते पुरस्कार भेटलेले आहेत ते, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. याच्यामध्ये बघा, जॉर्ज फोरमन यांच्याबद्दल काय आहे बघा. ते बॉक्सर होते. आता ते कशाचे रिलेटेड होते? बॉक्सिंगशी रिलेटेड होते. म्हणजे अ बरोबर आहे. त्यांनी 1968च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यावेळी ते 19 वर्षाचे होते. त्यानंतर त्यांनी लगेच व्यावसायिक बॉक्सर होण्याचा निर्णय घेतला. ब बरोबर आहे. त्यांनी सलग 37 लढती जिंकण्याचा पराक्रम केला. ते कारकिर्दीत केवळ 5 लढतीत हरले होते. फोरमन आणि मोहम्मद अली 1974मध्ये झालेल्या जगजेतेपदासाठी लढत झाली, त्यास रंबल इन द जंगल असे संबोधले गेले. या लढतीत मात्र त्यांचा पराभव झालेला होता. याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, पराभव झाला होता. रंबल इन द जंगल म्हणजे जागतिक लढत होती ती यांच्याबरोबर, मोहम्मद अलीसोबत. म्हणजे हे पण बरोबर आहे. म्हणजे आपलं वरील सर्व बरोबर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. फेडरल बँकेचे पहिले ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? फेडरल बँकेचे पहिले ब्रँड ॲम्बॅसेडर विद्या बालन. 55 ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर असणार आहे. पुढचं बघा. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा काय आपल्याला क्रमांक विचारलेला आहे? कितवा क्रमांक आहे महाराष्ट्र राज्याचा? तर 5 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. 5 नंबरला आपला महाराष्ट्र आहे. पुढचं बघा. खालीलपैकी बरोबर असलेले, हे महत्त्वाचं आहे, बरोबर असलेले विचारले आपल्याला. आता बघा, नवाब सलाम यांनी लेबनॉन देशाच्या पंतप्रधानपदी काय? नवाब सलाम लेबनॉन देशाचे पंतप्रधान झालेले आहेत. तर लिथुजियाकून चीन यांची प्रित्झर पुरस्कार 2025साठी त्यांना प्रदान करण्यात आले. आता प्रित्झर पुरस्कार कशा संबंधित आहे? वास्तुकलेशी संबंधित हा पुरस्कार आहे. कोण आहेत? लिथुजियाकून, चीनचे.
लिथुजियाकून प्रित्झर पुरस्कार 2025. तर भारत आणि जपान या देशांमध्ये धर्मा गार्डियन संयुक्त सैन्य अभ्यास केला जातो. आता त्याच्यामध्ये काय धर्मा गार्डियन सराव कोणाचा आहे? भारत आणि जपानमध्ये. म्हणजे आपलं काय आपल्याला बरोबर विचारलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. इस्रोने नुकतेच चंद्रयान 5ला मंजुरी दिली आहे. तर हे मिशन खालीपैकी कोणत्या देशाच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल? इस्रोने काय चंद्रयान 5 कोणत्या देशाचे? यापैकी नाही. म्हणजे काय आपलं याच्यामध्ये कुठलंच नाही. ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे. आता पुढचा भाग आहे. कोणत्या राज्याच्या विधानसभेने ओबीसी समुदायाला विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, शिक्षण आणि नोकरीमध्ये 42% आरक्षण देणारे विधेयक मंजूर केलेले आहे? कोणत्या राज्याने? तेलंगणा या राज्याने. तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? रेवंत रेड्डी. आता पुढचा प्रश्न बघा. अर्थवर का साजरा केला जातो? म्हणजे उद्देश काय आहे त्याचा अर्थवरचा? तर वीज बचतीच्या उद्देशाने हा साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 आपला आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. संकटात अडकलेल्या महिला आणि मुलांना त्वरित मदत पुरवण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत आता कोणत्या राज्याने कोणतं ऑपरेशन म्हणजे राबवलेलं आहे त्याच्या संबंधित आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर प्रोजेक्ट हिफाजत खाली कोणत्या राज्यानं? पंजाब या राज्यानं. कशासाठी? संकटात अडकलेल्या महिला आणि मुलांना त्वरित मदत पुरवण्यासाठी प्रोजेक्ट हिफाजत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. आशियाई योगासन स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाला? आपल्या भारताला भेटलेलं आहे. आता योगासन योग दिन कधी असते? 21 जूनला आपला योग दिन साजरा केलेला जातो. पुढचा प्रश्न बघा. एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? कोणाची? प्रताप सरनाईक यांची. ऑप्शन क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न बघा. संयुक्त राष्ट्र संघाद्वारे 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आले होते. आता बरोबर आहे. 1975 हे काय आंतरराष्ट्रीय महिला वर्ष आहे. कोणी घोषित केले? संयुक्त राष्ट्राने. आता बघा 8 मार्च 1975 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. कधी? 8 मार्च 1975ला. हे पण बरोबर आहे. आणि याची घोषणा नंतर झालेली आहे. कधी? 1977 मध्ये याची घोषणा करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक 1 सर्व बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय 8 मार्चला काय असतं? आंतरराष्ट्रीय महिला दिन. 13 फेब्रुवारीला काय असते? राष्ट्रीय महिला दिन असते. आता आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी? 8 मार्च. राष्ट्रीय 13 फेब्रुवारी. आणि कोणाच्या जयंतीनिमित्त? सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी. म्हणजे 1 आणि 2 बरोबर. आता पुढचं बघा. 3 जानेवारी काय? बालिका दिवस. 3 जानेवारी काय? बालिका दिवस असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं 4 बरोबर असणार. वरील सर्व बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा. विधानसभेचे उपाध्यक्ष कोणाची नियुक्ती झालेली आहे? अण्णा बनसोडे. कोणत्या म्हणजे पॉलिटिशियन पार्टीशी रिलेटेड आहेत अण्णा बनसोडे? तर एन.सी.पी काय? अजित पवार गट या पार्टीशी ते रिलेटेड आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. देशाचे पहिले विधी सचिवपदी कोणाची? अंजू राठी यांची निवड झालेली आहे. कोणाची? अंजू राठी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 68 नंबरचा प्रश्न बघा. राष्ट्रीय सागरी खेळ 2025चे उद्घाटन कुठं झाले? मुंबई येथे. कोणाच्या अध्यक्षतेखाली विचारले आपल्याला? कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले आहे? तर PT उषा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेले आहे. 69 नंबरचा बघा. भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये हॅपीनेस इंडेक्समध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? हॅपीनेस इंडेक्स म्हणजे काय? आनंदी राज्य सर्वात कोणते? आता जगामधले बदललं तर फिनलँड आहे. जगामध्ये जर विचारलं आपल्याला फिनलँड आहे. तर याच्यामध्ये आपल्याला राज्यात विचारलं आहे काय? तर हिमाचल प्रदेश हे आपलं ऑप्शन असणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा बघा. जलजीवन मिशनमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक किती आहे? तर महाराष्ट्राचा क्रमांक आहे 18वा. तर हे मिशन कधी चालू झालं? तर
2019मध्ये जलजीवन मिशन चालू झालं होतं. काय प्रत्येक घरापर्यंत आपल्याला नळाने पाणी न्यायचे आणि किती म्हणजे प्रत्येक घरापर्यंत नळाची जोडणी करायची. तर 71 नंबरचा बघा, भारतीय हवाई दलाने 24 ते 28 फेब्रुवारी दरम्यान जोधपूर येथील हवाई दलाच्या तळावर एक्सरसाइज डेझर्ट हंट 2025 नावाचा एकात्मिक त्रिसेवा विशेष सराव. आता डेझर्ट हंट 2025 हे आपल्या देशातील काय तिन्ही सेना दलांचा सराव आहे डेझर्ट हंट 2025. आता याच्यामध्ये काय दरवर्षी 23 मार्च रोजी शहीद दिवस साजरा केला जातो. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचा म्हणजे काय त्यांना त्या दिवशी फाशी देण्यात आली होती. मग तो आपल्याला काय शहीद दिवस साजरा केला जातो. म्हणजे काय आपलं 71 नंबरचं 2 ऑप्शन दोन्ही योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, सध्या चर्चेत असणारे HSRPचा आपल्याला काय फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो किंवा याच्यामधलं एखादा लेटर देऊन त्याचा आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं. हे याच्या म्हणजे काय याचा फुल फॉर्म काय. तर एसशी संबंधित काय एस म्हणजेच काय HSRP मधले एस म्हणजे काय सिक्युरिटी. एस म्हणजेच काय सिक्युरिटी. आता याच्यामध्ये बघा पुढं HSRPचं काय मला फुल फॉर्म सांगतो. HSRP ह्याच्यामध्ये काय एच म्हणजे काय हाय. एच म्हणजेच काय हाय सिक्युरिटी. हाय सिक्युरिटी. आर म्हणजेच काय रजिस्ट्रेशन. आर म्हणजेच काय रजिस्ट्रेशन आणि पी म्हणजे काय प्लेट. रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा HSRPचा आपल्याला फुल फॉर्म आहे. तो विचारला जाऊ शकतो एखाद्या वेळेस. आता पुढचा प्रश्न बघा, भारताला नक्षलमुक्त करण्याचे केंद्र सरकारचे कधीपर्यंतचे उद्दिष्ट आहे. कधीपर्यंतचे आपण ठेवलेलं आहे लक्ष. तर 31 मार्च 2026 पर्यंतचे हे लक्ष आहे. आता पुढचा प्रश्न बघा, ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य. आता पहिल्या घटना अतिशय महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याच्यामध्ये बघा ज्येष्ठ आयोग स्थापन करणारे काय कोणते राज्य पहिले, तर केरळ हे राज्य पहिले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर 75 नंबरचा बघा काय अर्थमंत्रालयाचे नवे वित्त सचिव कोण आहेत, अजय सेठ. ऑप्शन क्रमांक 2 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. तर जागतिक क्षयरोग दिवस. आता महत्त्वाचे दिवस पण आपल्याला कधी विचारले जाऊ शकतात परीक्षेला. तर काय जागतिक क्षयरोग निर्मूलन दिवस कधी 24 मार्चला. ऑप्शन क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय तर इथं पण आपल्याला महत्त्वाचे दिवस दिले काय जागतिक हवामान दिवस, जागतिक चिमणी दिन, जागतिक वन दिन. आपल्याला यांच्या महत्त्वाच्या डेट आपल्याला माहीत असल्या पाहिजे. याच्यामध्ये काय जागतिक हवामान दिन कधी 23 मार्च. चिमणी दिन कधी 20 मार्च. आणि 20 मार्चला आणि दुसरा दिवस कुठला आहे आनंदी दिवस. आनंदी दिवस पण साजरा केला जातो 20 मार्चला. आणि वन दिन कधी 21 मार्चला. म्हणजे 1, 2, 3 आपला ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, जागतिक ग्राहक दिवस कधी साजरा केला जातो. जागतिक ग्राहक दिवस कधी 15 मार्चला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1. पुढचा बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित आपल्याला आणि हा महत्त्वाचा पुरस्कार आहे कारण हा महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024चा कोणाला भेटलेला आहे, राम सुतार यांना. महत्त्वाची व्यक्ती राम सुतार यांना आपल्या देशातील बरेच जे पुतळे आहेत ते यांनी तयार केलेले आहेत. आता याच्यामध्ये बघा तर पुढचा प्रश्न, राम सुतार हे मूळचे कोणत्या जिल्ह्यातील आहेत. तर धुळे या जिल्ह्यातील आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. पुढचा बघा 81 नंबरचा प्रश्न. आता महाराष्ट्र भूषण पुरस्कारासंबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. काय बघा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 संदर्भात खालीलपैकी बरोबर असलेले आपल्याला विचारले पर्याय.
आता हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे का? तर आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे पण बरोबर आहे. पुरस्काराची घोषणा कधी झाली ती? 1995. मुख्यमंत्री कोण होता? मनोहर जोशी. हे पण महत्त्वाचं आहे. कोणत्या पार्टीशी रिलेटेड आहेत? तर हे शिवसेनेचे, म्हणजे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. आणि सुरुवात आपल्याला घोषणा 95मध्ये केली आहे. सुरुवात कधी? 96मध्ये. पहिला पुरस्कार कोणाला आहे? पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांचा आहे. स्वरूप काय आहे? 25 लाख रुपये याला दिलेले जातात. म्हणजे काय आपलं ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 2024चा महाराष्ट्र भूषण निवड समितीचे अध्यक्ष आणि सदस्य खालीलपैकी कोण होते? म्हणजे 2024 महाराष्ट्र भूषण जो पुरस्कार दिला आहे, ज्यांना दिला आहे त्याच्या निवड समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांमध्ये कोण कोण होते? देवेंद्र फडणवीस होते, एकनाथ शिंदे होते, अजित पवार होते, आशिष शेलार होते. म्हणजे वरील सर्व होते. ऑप्शन क्रमांक 4. आता पुढचा बघा 83 नंबरचा. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 नुसार भारताचे स्थान. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल 2024 भारताचे स्थान किती आहे? 5 नंबरला आहे भारत. आणि जागतिक विद्यापीठांच्या QS क्रमवारीत भारताचे स्थान पण किती? 5वेच आहे. म्हणजे दोन्ही योग्य आहेत. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा बघा प्रश्न काय? महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2023-24 नुसार खाली दिलेल्या पर्याय बरोबर नसलेले पर्याय. हे महत्त्वाचं आहे. आपल्याला विचारलेलं आहे काय? बरोबर नसलेलं विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये महानगरपालिका किती आहेत? 29. हे पण बरोबर आहे. कटक मंडळे किती आहेत? 7 आहेत. हे पण बरोबर आहे. महसूल विभाग किती आहेत? 6 आहेत. हे पण बरोबर आहे. आपल्याला विचारलं आहे काय? बरोबर नसलेलं आहे. म्हणजे काय? याच्यापैकी नाही. म्हणजे हे वरील सर्व बरोबर आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 85 नंबरचा. जेडमोड बोगदा सोनमर्ग बोगदा लांबी किती आहे? जेडमोड बोगदा काय? जेडमोड बोगदा त्याची लांबी किती आहे? 6.5. आणि पुढचं काय? जोजिला बोगदा त्याची किती लांबी? 14 किलोमीटर आहे. आणि याच्यामध्ये बघा जेडमोड बोगदा तर हा कुठला? श्रीनगर आणि काय? सोनमार्ग इथून सगळं श्रीनगर ते सोनमार्ग. म्हणजे श्रीनगर कुठे? जम्मू काश्मीरपासून. आता बघा पुढचा प्रश्न 86 नंबरचा. आता याच्यामध्ये काय? दोन योग्य असणार आहेत. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री रेल्वे काय? पामबन पुलाची नव्याने बांधणी भारतीय रेल्वेने नुकतीच केली आहे. तर पामबन पूल कोणत्या राज्यात आहे? तमिळनाडू राज्यात. पुढचा प्रश्न बघा. व्यक्तिविशेष आला प्रश्न बघा. अश्विन त्रिकमजी काय? दक्षिण आफ्रिकेतील कायदेतज्ञ. अश्विन त्रिकमजी यांचे वयाच्या 80व्या वर्षी नुकते निधन झाले. त्यांनी डर्बन सेंट्रल या गटाचे नेतृत्व केले. कुठं नेतृत्व केले? दक्षिण आफ्रिकेत गटाचे नेतृत्व केले. पुढचा बघा. ते दक्षिण आफ्रिका सरकारने सलग वाढवण्यासाठी नियुक्त केलेल्या राष्ट्रीय धार्मिक नीती मंचाचे अध्यक्ष होते. ते दक्षिण आफ्रिका हिंदू महासभा या संघटनेचे अध्यक्ष काय? दक्षिण आफ्रिका हिंदू महासभा या संघटनेचे अध्यक्ष. आणि 1860 ते काय? हेरिटेज सेंटरचे कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. महात्मा गांधींनी वसाहतींच्या राज्यकाळात वर्णभेदाच्या विरोधात स्थापन केलेल्या नाताळ इंडियन काँग्रेसचे रूपांतर डर्बन सेंट्रलमध्ये. आता हा प्रश्न विचारण्याचा उद्देश काय? महात्मा गांधीच्या कशाची? नाताळ इंडियन काँग्रेसचे रूपांतरच काय? डर्बन सेंट्रल आहे. आणि डर्बन सेंट्रल या गटाचे त्यांना काय? नेतृत्व केलेलं आहे. म्हणजे अश्विन त्रिकमजी यांनी. म्हणजे आपलं काय विचारलं योग्य असणार आहे. त्याच्यामध्ये योग्य काय? वरील सर्व. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा 88 नंबरचा. भारताचा दिग्गज खेळापटू सुनील छेत्री. आता सुनील छेत्री कुठल्या खेळाशी? फुटबॉलशी रिलेटेड आहे. आता याच्यामध्ये त्यांना निवृत्ती जाहीर केली होती, पण ती निवृत्ती मागे घेतली. तर तो मागे घेतल्यानंतर परत पदार्पण केलं. त्यावेळेस कोणत्या संघाविरुद्ध त्याने पुनरागमन केलेलं आहे? तर कोणत्या? सिंगापूर. स वरनं काय? सुनीलचं स आणि सिंगापूरचं स लक्षात ठेवा. सुनील सिंगापूर. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत 1 जानेवारी 2024 पासून ते
कधीपर्यंत अन्नधान्य मोफत उपलब्ध करून देणार आहेत? कधी? 1 जानेवारी 2024 ते कधी? 1 जानेवारी 2028. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल सन 2020 मध्ये अर्भक मृत्यू दर किती आहे? काय? महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवालानुसार 2020 अर्भक मृत्यू दर किती आहे? 16. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्र यानुसार महाराष्ट्र सरकारला 2024-25 मध्ये सर्वाधिक महसूल. तर हे प्रश्न महत्त्वाचा आहे. 2024 मध्ये सर्वाधिक महसूल आपल्या राज्याला महाराष्ट्राला कशातून प्राप्त झाला आहे? तर काय? राज्य वस्तू व सेवा करमधून प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. बरोबर काय आपल्याला विचारले? बरोबर असणारे पर्याय निवडा. भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कोणते? शून्य कचरा विमानतळ इंदोर. बरोबर आहे. भारतातील पहिले सेंद्रिय फिशर क्लस्टर कुठे? सिक्कीम राज्यात. स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ कोणत्या राज्याने? गुजरातमध्ये. म्हणजे वरील सर्व बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील बरोबर नसलेले पर्याय कोणते? बरोबर नसलेले विचारले. काय? 25 वर्ष म्हणजे काय? रौप्य महोत्सव असते. हे बरोबर आहे. 75 वर्षाला काय म्हणतात? अमृत महोत्सव. 80 वर्षाला काय? सहस्त्र चंद्रदर्शन महोत्सव. आणि 100 वर्षाला काय म्हणतात? शतकोत्तर रौप्य महोत्सव. शतकोत्तर रौप्य महोत्सव काय? 125 वर्षाला म्हणतात. 100 वर्षात शतक महोत्सव म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक आपल्याला बरोबर नसलेले विचारले. ऑप्शन क्रमांक 4 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. नुकतेच मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्या राज्यात उत्कृष्टता केंद्र सेकॉनची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? कशासाठी सेकॉनची स्थापना? मानव वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी. कोणत्या राज्याने? तर तमिळनाडू राज्याने. ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर आन्सर असणार आहे. 95 नंबरचा बघा प्रश्न काय? भारतीय सैन्य दलाच्या वतीने प्रचंड प्रहार हा त्रिसेवा एकात्मिक बहुउद्देशीय युद्धसराव आयोजित करण्यात आला होता. कोणता? प्रचंड प्रहार. भारताच्या आपल्या तिन्ही सेना दलांनी हा युद्धसराव अरुणाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात असलेल्या लष्कराच्या पूर्व विभागात 25 मार्च ते 27 मार्च या कालावधीत पार पडला. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 दोन्ही योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला? 1 मार्चला. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न 97 नंबरचा. महिलांसाठी विकल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या आणि पुरुषांसाठी बनवल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या किमतीतील फरक. महिलांसाठी विकल्या जाणाऱ्या आणि पुरुषांसाठी बनवल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या किमतीतील फरक याला काय म्हणले जाते? तर काय? पिंक टॅक्स. गुलाबी कर म्हणले जाते. आता पुढचा प्रश्न बघा. कुठला? 98 नंबरचा. 98 नंबरचा प्रश्न काय? 23 मार्च रोजी शनीची कडी दिसण्यास आली होती. हे कायमस्वरूपी नसून ही एक अद्भुत खगोलीय घटना होती. याला रिंग प्लेन क्रॉसिंग असे म्हणतात. काय म्हणतात? रिंग प्लेन क्रॉसिंग. दर 15 वर्षांनी शनीची कडी अशी विशिष्ट कोनात येतात. पृथ्वीवरून निरीक्षण करताना ती कडी आपल्याला एका पातळ रेषेप्रमाणे आढळतात. याला एज ऑन व्ह्यू असे म्हणतात. म्हणजे काय आपल्याला विचारलंय? अचूक विधान. अचूक म्हणजे काय? बरोबर असणार आहे. काय? दोन्ही योग्य आहे त्याच्यामध्ये. 99 नंबरचा बघा. देशातील कचरा वेचकांना सामाजिक व आर्थिक जीवन उंचावणाऱ्या नमस्ते योजनेची अंमलबजावणी. खालीलपैकी भारताचे पहिले शहर कोणते? म्हणजे काय? नमस्ते योजनेची अंमलबजावणी करणारे भारताचे पहिले शहर कोणते शहर आहे? आपलं पुणे शहर आहे महाराष्ट्रातील. ऑप्शन क्रमांक 3. 100चा प्रश्न बघा. 100 नंबरचा शेवटचा प्रश्न. आदिवासी नेते बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त लोकसभा अध्यक्ष 6 जानेवारी 2025 रोजी काय? पंचायत से पार्लमेंट 2.0 कार्यक्रम. तर पंचायत से पार्लमेंट 2.0 कार्यक्रम कोणाच्या जयंतीनिमित्त? आदिवासी नेते काय? बिरसा मुंडा यांच्या निमित्त. तर पुढचा काय? 7 जानेवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानुसार आता राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग. आता फास्टॅग कधी? 1 एप्रिल 2025 पासून बंधनकारक करण्यात आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामधलं काय? 100 नंबरचं दोन्ही योग्य असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2.
तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण मार्च 2025च्या अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्व व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर सर्वांना धन्यवाद.